मित्रो, माझा ना एक मित्र आहे. त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला काय माहिती आहे का? अर्थात ते तुम्हाला कसं माहीत असणार म्हणा, कारण तो माझा मित्र आहे ना. तर त्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? तर त्याचं वैशिष्ट्य आहे की तो ना तेल लावून पाण्यात पडतो. मी त्याला एकदा सहज असं विचारलं की बाबा रे, तू हे असं का करतोस? तर तो म्हणाला, एक तर काय होतं, गंमत सांगू का तुला मी, तेल लावल्यानं एकतर अंगाला पाणी लागत नाही आणि शिवाय पाण्यात राहून आपल्याला पाणीही एन्जॉय करता येतं. मित्र हो, मी ज्यावेळा प्रेम या संकल्पनेचा विचार करतो ना, तेव्हा ही गोष्ट मला आवर्जून आठवते. अगदी 90%च्या वर माणसं ना प्रेमामध्ये असंच वागतात. म्हणजे प्रेमामध्ये असूनसुद्धा नसल्यासारखी आणि नसूनसुद्धा खूप असल्यासारखी. अत्यंत चाणाक्ष, अत्यंत व्यवहारी. ते जे काही करतात ना त्यालाच ते प्रेम म्हणतात. ते जे वागतात त्यालाच ते प्रेमाची प्रतिष्ठा समजतात. गालिबच्या प्रेमाची अभिव्यक्ती अशी कधीच नव्हती. प्रेम म्हणजे त्याच्या दृष्टीनं एक आग का दरिया है, बस डूब के जाना है, वगैरे वगैरे. आज आपण जो काही शेर घेतलेला आहे तो असाच एका पराकोटीच्या संवेदनक्षम मनाचं अवतरण आहे. मित्र, रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल, रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल, जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है. मित्र हो, गालिबच्या गजला असतील, शेरू शायरी असतील, या मला नेहमी ना अशा कॅलिडोस्कोपच्या खेळण्यासारख्या वाटतात. तुम्हाला माहीत आहे ना कॅलिडोस्कोप काय असतं? की 3 आरशांच्या पट्ट्या त्रिकोणी पद्धतीने बांधून त्यात काचेचा चुरा, विशेषतः बांगड्यांचा चुरा टाकायचा आणि सतत बदलणाऱ्या रंगीबेरंगी आकाराचा आनंद घेत राहायचा. लहानपणी आम्ही ते खेळायचो. रंगीबेरंगी दुनियेमध्ये अशी हरवून जायचो. मला गालिबनं नेहमी त्या कॅलिडोस्कोपिक खेळण्यासारखा वाटतो. कित्येक पिढ्यानं त्याच्या शेरोशायरीचे रंग आकार पाहिले, अनुभवले आणि पुढच्या पिढीसाठी ते न्याहाळण्यासाठी सुपूर्द करून टाकले. आणि गंमत म्हणजे प्रत्येक पिढी त्यामध्ये आपला रंग बघते. प्रत्येक पिढीला त्यामध्ये आपला रंग दिसतो. अशा या सर्व इलेटेड आणि गौरवान्वित फिलिंगमधून नकळत जन्म घेते ती एक मस्ती. हो, मस्ती बरं का. अशा भावनातूनच जन्म घेतो तो एक गर्व. मग होगा कोई ऐसा भी कि गालिब को न जानता हो, होगा कोई ऐसा भी कि गालिब को न जाने, शायर तो अच्छा है पर बदनाम बहुत है. अशा वैयक्तिक पातळीवरचा गर्व असेल, किंवा मग यादगार ए जमाना है हम लोग, यादगार ए जमाना है हम लोग, सुन रखो तुम फसाना है हम लोग, असं आपल्या पिढीविषयी बोलणाऱ्या मुंतझिर लखनवी यांचा तो गर्व असेल. इथे सुद्धा तुम्हाला तेच जाणवतं. रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल, रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल, जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है. गालिबच्या या शेरमध्ये मला जाणवते ती त्याची आत्मप्रियता. भाईजान हमको हल्के में मत लेना, हम चीज़ ही कुछ अलग है, हा आवाज मला सतत त्यांच्यामध्ये जाणवतो. रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल, रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल, जब आँख ही से न टपका तो लहू क्या है
या शेरमध्ये मला मी प्रेम करतो म्हणजे आय एम स्पेशली चोजन फ्रॉम द गॉड हा भाव दिसतो. नाहीतरी प्रेम करणं म्हणजे कुण्या येड्यागबाळ्याचं काम नव्हतं. या विश्वामध्ये परमेश्वरानं लव्हिंग हार्ट फॅक्टरी नावाची एक वेगळी अशी फॅक्टरी टाकली. त्यातली मनं काय करतात? त्यातली मनं प्रेमावरती फुलतात, प्रेमाच्या नादावरती झुलतात, प्रेमासाठी बळी जातात. त्यातली जी मनं असतात ना, ते इश्काच्या दरबारातले राजे असतात. बेफिकिरीत जगण्याचा एक उन्माद असतो त्यांच्यात आणि त्याचबरोबर एक फकिरीतलं सुखही त्यांना माहिती असतं. गालिब या शेरमध्ये असंच काहीच सांगतो. उथळ उथळ जगण्यात काय मजा राव. इट इज बेटर टू हॅव लव्ड अँड लॉस्ट. इट इज बेटर टू हॅव लव्ड अँड लॉस्ट दॅन नेव्हर टू हॅव लव्ड ॲट ऑल असं टेनिसन म्हणायचा. किंवा मग ढाई आखर प्रेम के पडे सो पंडित होय असं कबीरदासजी सुद्धा म्हणायचे. ते काही उगीच नाही आहे. गालिब हे नुसतं जगत नाही आहे. गालिब हे नुसतं जगत नाही तर त्याची एक परिसीमा गाठतो तो या शेरमध्ये. हनुमानानं जसा प्रभू राम आपल्या छातीत दाखवला आणि आपल्या असीम प्रेमाची ग्वाही दिली. मी केवळ सामान्यासारखा नाही आहे. माझ्या हातात कदाचित तलवार नसेल, माझ्या हातात कदाचित पिस्तूल नसेल, पण माझ्या नजरेत मात्र नेहमी तुम्हाला वसंत फुलताना दिसेल. माझ्या प्रेमावर मला गर्व आहे, मला त्याचा अभिमान आहे. उगीच मला आपलं छोटं आणि सामान्य तुम्ही काही करू नका. रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल. रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल. मी प्रचंड मोठा आहे, विश्वव्यापी असा आहे. नसा फाडून ते रक्त माझ्या ज्यावेळी डोळ्यात उतरतं, नसा फाडून ते रक्त ज्यावेळी माझ्या डोळ्यात उतरतं आणि ते ज्यावेळी खाली टपकतं ना, त्यावेळी ते माझं प्रेम असतं. धमन्यामध्ये वाहतं ते रक्तच असतं. धमन्यामध्ये वाहतं ते रक्तच असतं. माणूस जगत असण्याची ती खूण असते. पण त्या माणसाचा जिवंतपणा जो जाणवतो ना, तो जाणवतो तेव्हा की ज्या वेळेला ते रक्त असं उसळतं. पण कधीकधी माणसाची थंड रक्ताची असतात. ते भेटतात थंडपणे आणि जातात ही अशी थंडपणेच. प्रेमाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये थंडपणा कधीच नसतो मित्र. एखाद्या धबधब्यासारखं कोसळणं असेल, अथांग सागरासारखं ते विशाल होणं असेल, प्रेमराधनेमध्ये याचिकाच्या भूमिकेतलं ते जगणं असेल, प्रेम कटाक्षामधला तो तिरकसपणा किंवा मग तो हळुवारपणा असेल. प्रेमाची भाषा ही मनाची भाषा आहे. प्रेमाची भाषा ही मनाची भाषा आहे. प्रेमाची भाषा ही डोळ्यांची भाषा आहे. त्याचे कुठले आले तसे ऑनलाईन कोर्सेस किंवा क्लासेस. त्याला सिलेबस तर कधी नसतो. फक्त असा तो 2.5 अक्षरांचा ठेवा आहे. तो एक मंत्र आहे. मित्र, गालिब इथं कुठल्या युद्धाची भाषा करीत नाही. गालिब इथं कुठल्या युद्धाची भाषा करत नाही. तसं जर पाहिलं, प्रेम करणं हे युद्धापेक्षा काही कमी नसतं मित्र. ज्याला पण युद्ध समजतो त्यामध्ये शत्रू असा समोर असतो, पण इथलं युद्ध मात्र स्वतःशी असतं, स्वतःच्या जडणघटनेशी असतं, स्वतःच्या तत्वांसोबत असतं, जगानं तुम्हाला दिलेल्या त्या संस्काराशी असतं ते युद्ध. म्हणूनच ऐनवेळी तुम्हाला दगा देणारे प्रेमिक भेटतील. आई, बाबा, मामा, काका, काकी, पुढं माझं काहीच चालत नाही असं म्हणणारी पोरंही तुम्हाला दिसतील. किंवा जग रहाटीबरोबर चाललं पाहिजे असा सल्ला देणारे मित्रही तुम्हाला भेटतील. त्यातच मग लव्ह ॲट फर्स्ट साईट मागे पडून मम्मी डॅडी म्हणतील दॅट लव्ह इज राईट असं काहीतरी विचित्र असं जन्म घेतं. त्यालाच मग असं आपण प्रेम असे गोंडस नाव देतो. गालिबला मात्र
गालिबला मात्र असा हा रडीचा डाव अजिबात पसंत नाही मित्र. त्याला वाटतं प्रेम प्रेम म्हणजे ही आरपारची लढाई आहे, विजय किंवा मग पराजय. मी प्रेमामध्ये थोडंफार यशस्वी झालो आहे असं ज्यावेळी लोक मला म्हणतात ना, त्यावेळेला मला खरंच त्यांचं हसू यायला लागतं. प्रेमामध्ये असणं किंवा नसणं असतं. मग त्यात मग असेल तर त्यामध्ये मग प्यारी जोडी बनते किंवा नसेल तर मग ती एक न्यारी जोडी बनते. प्रेमामध्ये कुठला आलाय मधला मार्ग? एक तर प्रेम असतं किंवा मग नसतं. कॉम्प्रोमाइजला आपण प्रेम म्हणतो आणि प्रेमाची मग व्याख्याही बदलतो. गालिबचा हा जो शेर आहे ना, रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल, रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल, जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है. या शेरच्या शेवटी अभिप्रेत असलेला प्रश्न असेल किंवा मग एक उद्गारवाचक एक्सप्रेशन असेल. हे सांगतं की बाबांनो, कशालाही उगीच तुम्ही प्रेम म्हणू नका. प्रेमाची अशी एक परीक्षा असते, त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका नियती काढते, पेपर मात्र स्वतःच लिहायचा असतो. आणि पेन असतो आपलं अख्खं आयुष्य, पेन असतो आपलं अख्खं आयुष्य आणि त्यातली शाई असते आपली प्राथमिकता, आपलं तत्त्व, आपली संवेदनशीलता, आपला निरागसपणा, थोडक्यात काय आपलं रक्त. म्हणूनच गालिब म्हणतो, रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल, जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है. धन्यवाद.